प्रश्न क्रमांक 1. महादेवांना कोणत्या धातूच्या पात्रातील जल अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात? पर्याय ए कांस्य, बी चांदी, सी सोने, डी तांबे. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी तांबे. प्रश्न क्रमांक 2. भगवान श्री शंकरांच्या गळ्यात कोणता सर्प गुंडाळलेला असतो? पर्याय ए वासुकी, बी तक्षक, सी अनंत, डी शेषनाग. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए वासुकी. प्रश्न क्रमांक 3. माता पार्वती पृथ्वीवर किती वेळा जन्माला आल्या? पर्याय ए 100 वेळा, बी 2 वेळा, सी 101 वेळा, डी 200 वेळा. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 2 वेळा. प्रश्न क्रमांक 4. भगवान महादेवांचे प्रमुख ज्योतिर्लिंग कुठे स्थित आहे? पर्याय ए रामेश्वरम, बी द्वारका, सी काशी, डी अमरनाथ. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी काशी. प्रश्न क्रमांक 5. भगवान महादेव यांचे 3 नेत्र काय दर्शवितात? पर्याय ए सूर्यचंद्र अग्नी, बी शक्ती भक्ती मुक्ती, सी भूत वर्तमान भविष्य, डी सृष्टी स्थिती संहार. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए सूर्यचंद्र अग्नी. प्रश्न क्रमांक 6. माता पार्वतीचा पहिला अवतार कोणता होता? पर्याय ए महागौरी, बी महांकाली, सी शैल्यपुत्री, डी कालरात्री. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी शैल्यपुत्री. प्रश्न क्रमांक 7. माता पार्वतीची एकूण किती रूपे आहेत? पर्याय ए 5 रूपे, बी 7 रूपे, सी 8 रूपे, डी 9 रूपे. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी 9 रूपे. प्रश्न क्रमांक 8. भगवान श्री शिव आणि माता पार्वती यांचा विवाह कधी झाला होता? पर्याय ए महाशिवरात्री, बी वैशाख महिना, सी कार्तिक पौर्णिमा, डी नवरात्री. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए महाशिवरात्री. प्रश्न क्रमांक 9. माता पार्वती कोणाची कन्या होती? पर्याय ए नारद, बी हिमवान, सी दक्ष, डी वासुकी. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी हिमवान. प्रश्न क्रमांक 10. भगवान श्री महादेवांचे कोणते स्वरूप विनाशक म्हणून ओळखले जाते? पर्याय ए कालभैरव, बी नटराज, सी अर्धनारीश्वर, डी महाकाल. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी महाकाल. प्रश्न क्रमांक 11. भगवान श्री महादेवांना कोणता प्रसाद सर्वाधिक प्रिय आहे? पर्याय ए बेलपत्र, बी लाडू, सी केळी, डी दूध. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए बेलपत्र. प्रश्न क्रमांक 12.
माता पार्वती यांचे बालपणीचे नाव काय होते? पर्याय ए गौरी, बी उमा, सी सती, डी अंबिका. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी उमा. प्रश्न क्रमांक 13. माता पार्वती यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी कुठे तपस्या केली होती? पर्याय ए हिमालय, बी गंगा तीर, सी कैलास पर्वत, डी मंदाकिनी. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए हिमालय. प्रश्न क्रमांक 14. शिवलिंगावर कोणत्या पदार्थाचा लेप केल्याने महादेव प्रसन्न होतात? पर्याय ए हळदीचा लेप, बी सिंदुराचा लेप, सी मातीचा लेप, डी चंदनाचा लेप. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी चंदनाचा लेप. प्रश्न क्रमांक 15. माता पार्वतींनी कोणत्या राक्षसाचा वध करण्यासाठी दुर्गेचे रूप धारण केले होते? पर्याय ए रावण, बी महिषासूर, सी बकासूर, डी नरकासूर. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी महिषासूर. प्रश्न क्रमांक 16. शिवपंचाक्षरी मंत्र कोणता आहे? पर्याय ए हर हर महादेव, बी ओम नमः शिवाय, सी ओम नमो नारायणाय, डी ओम नमो भगवते वासुदेवाय. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी ओम नमः शिवाय. प्रश्न क्रमांक 17. माता पार्वती आणि भगवान शिव यांचे पुत्र कोण होते? पर्याय ए कार्तिकेय, बी ब्रह्मा, सी विष्णू, डी इंद्र. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए कार्तिकेय. प्रश्न क्रमांक 18. महादेवांना कोणता रंग सर्वाधिक प्रिय आहे? पर्याय ए लाल रंग, बी केशरी रंग, सी पिवळा रंग, डी पांढरा रंग. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी पांढरा रंग. प्रश्न क्रमांक 19. भगवान महादेवांच्या जठांमधून कोणती नदी प्रकट झाली आहे असे मानले जाते? पर्याय ए गोदावरी नदी, बी सरस्वती नदी, सी गंगा नदी, डी नर्मदा नदी. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी गंगा नदी. प्रश्न क्रमांक 20. दक्षिण भारतातील प्रसिद्ध महादेवांचे शिवमंदिर कोणते आहे? पर्याय ए सोमनाथ, बी महाकालेश्वर, सी केदारनाथ, डी रामेश्वरम. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी रामेश्वरम. प्रश्न क्रमांक 21. माता पार्वतीने गणेशजींची निर्मिती कोणत्या पदार्थांपासून केली होती? पर्याय ए मातीपासून, बी हळदीपासून, सी वाळूपासून, डी फुलांपासून. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी हळदीपासून. प्रश्न क्रमांक 22. नवरात्री दरम्यान पूजले जाणारे 9 रूपे कोणत्या देवीची आहेत? पर्याय ए पार्वती माता, बी सरस्वती माता, सी लक्ष्मी माता, डी दुर्गा माता.
तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी दुर्गा माता. प्रश्न क्रमांक 23, माता पार्वतीची पूजा कोणत्या दिवशी केली जाते? पर्याय ए शनिवार, बी रविवार, सी शुक्रवार, डी मंगळवार. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी शुक्रवार. प्रश्न क्रमांक 24, शिवतांडव हे स्तोत्र कोणी लिहिलं आहे? पर्याय ए रावण, बी वाल्मिकी, सी तुलसीदास, डी वेदव्यास. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए रावण. प्रश्न क्रमांक 25, माता पार्वतीचे कोणते रूप हे अन्नाची देवी म्हणून ओळखले जाते? पर्याय ए चामुंडा, बी महागौरी, सी अन्नपूर्णा, डी यापैकी नाही. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी अन्नपूर्णा. प्रश्न क्रमांक 26, भगवान श्री शिव कोणत्या नदीच्या काठावर तपस्या करताना मानले जातात? पर्याय ए गंगा नदी, बी गोदावरी नदी, सी यमुना नदी, डी कृष्णा नदी. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए गंगा नदी. प्रश्न क्रमांक 27, भगवान श्री महादेवांना कोणते झाड खूप प्रिय आहे? पर्याय ए मोगरा, बी सोनचाफा, सी बेलाचे झाड, डी पिंपळ. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी बेलाचे झाड. प्रश्न क्रमांक 28, महादेवांचे नवरात्रीत कोणते रूप सर्वात शक्तिशाली मानले जाते? पर्याय ए कैलासनाथ, बी रुद्र, सी भैरव, डी त्रिपुरारी. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी रुद्र. प्रश्न क्रमांक 29, भगवान श्री महादेवांचा तिसरा डोळा कोणत्या शक्तीसाठी ओळखला जातो? पर्याय ए ज्ञान, बी संपत्ती, सी विश्वास, डी विनाश. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी विनाश. प्रश्न क्रमांक 30, भगवान श्री महादेवांचे वाहन कोणते आहे? पर्याय ए वाघ, बी नंदी बैल, सी सिंह, डी गरुड. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी नंदी बैल. प्रश्न क्रमांक 31, शिवलिंगावर कोणते फूल अर्पण करणे वर्ज्य आहे? पर्याय ए तुळस, बी कमळ, सी कनेरी, डी धतुरा. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए तुळस. प्रश्न क्रमांक 32, माता पार्वतीने कामदेवाला कोणाच्या पुनर्जन्मासाठी पाठवले? पर्याय ए इंद्र, बी ब्रह्मा, सी विष्णू, डी महादेव. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी महादेव. प्रश्न क्रमांक 33, भगवान श्री महादेवांची पहिली पत्नी कोण होती? पर्याय ए माता पार्वती, बी माता सती, सी माता उमा, डी माता गंगा. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी माता सती.
प्रश्न क्रमांक 34, भगवान श्री महादेव यांची आई कोण होती? पर्याय ए देवी दुर्गा, बी शैलपुत्री, सी कालरात्री, डी यापैकी नाही. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी यापैकी नाही. भगवान श्री महादेव हे स्वयंभू स्वतः उत्पन्न झालेले मानले जातात, त्यामुळे त्यांचे आईवडील मानले जात नाहीत. प्रश्न क्रमांक 35, पार्वतीने भगवान श्री महादेवांना आकर्षित करण्यासाठी कोणती साधना केली होती? पर्याय ए तपस्या, बी जप, सी दानधर्म, डी ध्यान. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए तपस्या. प्रश्न क्रमांक 36, महादेवांचे सर्वात प्रसिद्ध निवासस्थान कोणते आहे? पर्याय ए अमरनाथ, बी बद्रीनाथ, सी केदारनाथ, डी कैलास पर्वत. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी कैलास पर्वत. प्रश्न क्रमांक 37, महादेवांना कोणते विष पिल्यामुळे नीलकंठ म्हणून ओळखले जाते? पर्याय ए नागविष, बी हलाहल विष, सी काळकूट विष, डी माहीत नाही. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी हलाहल विष. प्रश्न क्रमांक 38, पार्वती आणि भगवान श्री महादेवांचे प्रमुख किती पुत्र आहेत? पर्याय ए 2 पुत्र, बी 4 पुत्र, सी 1 पुत्र, डी 3 पुत्र. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए 2 पुत्र. प्रश्न क्रमांक 39, शिवपुराणानुसार माता पार्वतीचा पूर्वजन्म कोणता होता? पर्याय ए रुक्मिणी, बी राधा, सी सावित्री, डी माता सती दक्षायनी. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी माता सती दक्षायनी. प्रश्न क्रमांक 40, भगवान श्री महादेवांना कोणते रत्न प्रिय आहेत? पर्याय ए हिरा, बी माणिक, सी रुद्राक्ष, डी पाचू. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय सी रुद्राक्ष. प्रश्न क्रमांक 41, भगवान श्री महादेव यांच्या गळ्यात कोणता सर्प गुंडाळलेला आहे? पर्याय ए वासुकी नाग, बी तक्षक, सी अनंत, डी शेषनाग. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए वासुकी नाग. प्रश्न क्रमांक 42, भगवान श्री महादेवांनी सर्वात पहिला कोणता अवतार घेतला होता? पर्याय ए महाकाल, बी वीरभद्र, सी हनुमान, डी भैरव. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी वीरभद्र. प्रश्न क्रमांक 43, भगवान श्री महादेवांचा पुत्र गणपतीचा एक दात युद्धात कोणी तोडला होता? पर्याय ए ब्रह्मा, बी परशुराम, सी विष्णू, डी प्रभू श्रीराम. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय बी परशुराम. प्रश्न क्रमांक 44, भगवान श्री महादेवांची पत्नी पार्वती कोणाची मुलगी होती? पर्याय ए राजा हिमवान, बी राजा दशरथ, सी राजा दक्ष, डी
राजा जनक. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय ए राजा हिमवान. प्रश्न क्रमांक 45 भगवान श्री महादेवांचे वडील कोण आहेत? पर्याय ए सदाशिव, बी विष्णुदेव, सी ब्रह्मदेव, डी यापैकी नाही. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय डी यापैकी नाही. भगवान श्री महादेव हे स्वयंभू स्वतः उत्पन्न झालेले मानले जातात, त्यामुळे त्यांचे आईवडील मानले जात नाहीत. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.